नारायण राणे यांनी सुद्धा नितेश राणेंचे कान टोचले आहेत। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं आहे असं नारायण राणे यांनी नितेश राणे यांना म्हटलेलं आहे। नितेश राणेंना समज दिल्याचं नारायण राणे यांनी देखील म्हटलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनंतर नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंना समज दिली आहे। मुख्यमंत्री राज्याचा सेवक असतो, कुणाचा बाप नसतो असं म्हणत नारायण राणे यांनी मंत्री नितेश राणेंचे कान टोचले आहेत। देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे कितीही कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय, हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। बाप म्हणणं चुकीचं आहे, मी त्याला याबद्दल बोललेलो आहे। कोणाचा शेवटी मुख्यमंत्री हा महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक असतो, कोणाचा बाप नसतो। मी मुख्यमंत्री होतो तेव्हा लोकांना सांगायचं, मला साहेब बनवू नका, मी सेवक आहे महाराष्ट्र जनतेचा। ती समज मी नितेशला दिलेली। मुख्यमंत्र्यांना बाप म्हणणं चुकीचं असून नितेश राणेंना या संदर्भात समज दिल्याचं नारायण राणे म्हणाले। सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय असं वक्तव्य नितेश राणे यांनी धाराशिवमध्ये केलं होतं। त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी त्यांच्या वक्तव्यावरून समज दिली होती। कोणाचाही बाप काढणं हे चुकीचं आहे। संबंधित मंत्र्यांची चर्चा केलेली आहे, त्यांनी स्वतः सांगितलं की माझ्या बोलण्याचा तो अर्थ नव्हता। मी त्याला सांगितलं, तुमच्या मनात काही अर्थ असला तरी परसेप्शन मध्ये जो अर्थ जातो तो राजकारणात महत्त्वाचा असतो, त्यामुळे अशा प्रकारे बोलणं योग्य नाही आहे। त्यांनीही ते मान्य केलेलं आहे। दरम्यान नितेश राणेंचं बापाबाबतचं वक्तव्य ठाकरेंच्या सेनेसाठी होतं। काल कॅबिनेटमध्ये राणेंना वक्तव्यासंदर्भात विचारल्यानंतर त्यांनी हा खुलासा केल्याचं मंत्री गोगावले म्हणाले। तर त्यांच्याच पक्षातले सरनाईकांनी नितेश राणेंच्या विधानानंतर इशारा दिलाय, जर ते काहीही बोलू शकतात तर आम्हीही काहीही बोलू शकतो, महायुती सरकारमध्ये बेबनाव होऊ शकतो असा इशारा प्रताप सरनाईकांनी दिलाय। त्यांनी सांगितलं की वल्ले तिथे उभाटाचे काही लोक होते, त्यांना उद्देशून मी बोललो, बाकी जणांचं त्यांनी आम्हाला काल स्पष्ट केलं। कॅबिनेटच्या मीटिंगमध्ये आमचे गुलाबराव, दादा भुसे, आम्ही सर्वच होतो। तेव्हा त्याला विचारलं, काय रे तू असं कसं बोलला, तेव्हा त्यांनी तो खुलासा केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जर काही मंत्री चुका करत असतील तर त्या बाबतीत त्यांना समज द्यायला पाहिजे। उद्या भविष्यामध्ये जर आमच्या तोंडून काही वाक्य निघालीत आणि जर चुकीची ते असतील तर निश्चितपणे मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी आम्हाला सुद्धा समज देणं गरजेचं आहे। त्यामुळे जर ते बोलू शकतात तर आम्हीही काही बोलू शकतो आणि त्यामुळे महायुतीमध्ये बेबनाव होऊ शकतो।